एक नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. Friends, today we are going to learn topic of earth gravitational acceleration किंवा गुरुत्वीय त्वरण. The earth exerts gravitational force on object which is near it. According to Newton's second law, a force acting on a body result to its acceleration. या न्यूटनच्या नियमानुसारच पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे सुद्धा वस्तूमध्ये त्वरण निर्माण होते आणि त्यास आपण पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असे म्हणतो. अँड दिस ॲसिलरेशन इज डिनोटेड बाय जी किंवा जी या अक्षराने ते दाखवले जाते. ॲसिलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. ॲसिलरेशन ही सदिश राशी आहे. ती व्यक्त होण्यासाठी परिमाण आणि दिशा या दोन्हींचीही आवश्यकता असते. गुरुत्वीय त्वरणाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजेच क्षितिजलंब दिशेमध्ये असते. वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ जी बाय युजिंग न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे F इज इक्वल टू जी एम एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हिअर एम कॅपिटल एम इज द मास ऑफ द अर्थ and small m is the mass of the object. G is the universal constant and r means the radius of the earth. We know that the F is equal to mg, mass into gravity, and we can write this formula like this: mg is equal to gmm divided by r square. G is equal to gm divided by r square. Here universal constant we know 6.67 into 10 raised to minus 11. Mass of the earth is 6 into 10 raised to 24 kilogram and radius of the earth is 6.4 into 10 raised to 6 meter, and we put all these value in this formula and calculate this sum. We can get the value of G is 9.77 meter per second square. या ठिकाणी या सगळ्या दिलेल्या व्हॅल्यू किंवा किमती जर आपण या सूत्रामध्ये टाकल्या आणि त्या सूत्राच्या सहाय्याने हे सोडवलं तर आपल्याला जी ची किंमत 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही त्या ठिकाणी मिळते. अँड द ॲसिलरेशन डिपेंड्स ओनली ऑन द मास अँड द रेडियस ऑफ द अर्थ. हे त्वरण फक्त पृथ्वीच्या वस्तुमानावर आणि त्रिज्येवरती अवलंबून असतं आणि ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते. नेक्स्ट वन, व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. जीच्या मूल्यात होणारा बदल आणि आपण तो तीन प्रकारे त्या ठिकाणी पाहू शकतो. फर्स्ट, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. सेकंड, चेंज विथ हाईट उंचीनुसार होणारा बदल. आणि थर्ड वन, चेंज विथ डेप्थ म्हणजेच खोलीनुसार होणारा बदल. फर्स्ट, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. आता तुम्हाला जर प्रश्न विचारला की पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी सारखंच गुरुत्व त्वरण असतं का, तर त्या ठिकाणी आपलं उत्तर नाही असं असेल. बिकॉज ऑफ द शेप ऑफ द अर्थ it is not exactly spherical in shape and the earth is bulges at the equator and flattened at the pole because of its rotation, and due to this rotation the radius also largest at the equator and smallest at the pole, and therefore the value of the G is increases on the pole and the decreases at the equator. The value of the G is on the pole is 9.83 meter per second square and the value of the G is 9.78 meter per square on the equator. जर आपण या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जर
गुरुत्वीय त्वरणाचा बदल जर बघितला तर आपल्याला माहिती आहे की पृथ्वी ही गोलाकार नाही, तर ती विषुववृत्तावर थोडी फुगीर आणि ध्रुवावर थोडी चपटी आहे. आणि त्यामुळे पृथ्वीच्या केंद्रापासूनचं ध्रुवावरचं आणि विषुववृत्ताचं अंतर कमी अधिक त्या ठिकाणी असतं. केंद्रापासूनचं किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून विषुववृत्तापर्यंतची पृथ्वीची त्रिज्या ही त्या ठिकाणी जास्त असते आणि ध्रुवावरती त्या ठिकाणी कमी असते. म्हणून ध्रुवावरचं अंतर किंवा ध्रुवावरचं गुरुत्वीय त्वरण हे विषुववृत्तापेक्षा त्या ठिकाणी जास्त असतं. ध्रुवावरील गुरुत्वीय त्वरण हे 9.83 मीटर पर स्क्वेअर आणि विषुववृत्तावरील गुरुत्वीय त्वरण हे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. सेकंड इज चेंजेस विथ हाईट. उंचीनुसार होणारा गुरुत्वीय त्वरणातील बदल. As we go above the earth surface, the value of r increases and the value of z decreases. The height is rather smaller as comparison to the earth radius. Therefore, the value of g changes is very negligible. या ठिकाणी आपण जर बघितलं जसं पृथ्वीपासून उंचावरती आपण जाऊ तर रेडियस ही इन्क्रीज होत जाणार आहे आणि रेडियस इन्क्रीज झाली म्हणजेच ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी जी व्हॅल्यू आहे जीची ती त्या ठिकाणी डिक्रीज होणार आहे किंवा गुरुत्वीय त्वरण त्या ठिकाणी कमी होणार आहे. कारण ही व्हॅल्यू जास्त असेल तर आपोआप या ठिकाणी आन्सर भागाकार त्या ठिकाणी कमी येणार आहे, म्हणून जीची व्हॅल्यू त्या ठिकाणी डिक्रीज होते. परंतु आपण जसं उंचावरती जातो, जर ऑब्जेक्ट उंचावर असेल तर रेडियस ही खूप असल्यामुळे पृथ्वीची रेडियस जास्त असल्यामुळे आपली जी हाईट असते ती अतिशय कमी त्या ठिकाणी असते आणि म्हणून हा चेंज अतिशय निग्लिजिबल किंवा अतिशय कमी असा आपल्याला दिसतो. परंतु फॉर एक्झाम्पल आर्टिफिशियल सॅटेलाइट किंवा खूप कृत्रिम उपग्रहापर्यंतच्या उंचीपर्यंत जर आपण गेलो तर मात्र हा जीचा किंवा गुरुत्वीय त्वरणात झालेला बदल त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि याच्यासाठी होणारा उंचीनुसार होणारा गुरुत्वीय त्वरणातील जो बदल आहे त्याचा चार्ट तुमच्या पुस्तकात त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. थर्ड वन, चेंज विथ डेप्थ. पृथ्वीच्या खोलीनुसार त्या ठिकाणी होणारा बदल. द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ गो इनसाइड द अर्थ. जसं आपण पृथ्वीच्या आत जाऊ तसं जीची व्हॅल्यू किंवा गुरुत्वीय त्वरण त्या ठिकाणी बदलतं. द व्हॅल्यू ऑफ आर इज डिक्रीजेस. व्हॅल्यू ऑफ आर जसं पृथ्वीच्या केंद्राजवळ गेलं की रेडियसची व्हॅल्यू त्या ठिकाणी कमी होते. अँड वन वुड थिंक दॅट द व्हॅल्यू ऑफ जी शुड इन्क्रीजेस ॲज पर फॉर्म्युला. आणि त्या ठिकाणी जर रेडियस कमी होत असेल पृथ्वीच्या केंद्राजवळ गेल्यानंतर वस्तूमध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला या जीची व्हॅल्यू त्या ठिकाणी फॉर्म्युल्यानुसार वाढली गेली पाहिजे. परंतु त्या ठिकाणी ती गुरुत्वीय बल ज्या वेळेस पृथ्वीच्या केंद्राजवळ वस्तू जाते त्यावेळेला त्या वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भागही कमी होतो. म्हणजेच मास ऑफ अर्थ सुद्धा बदलतं आणि त्याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीच्या आत किंवा पृथ्वीच्या खोलीत जर किंवा पृथ्वीच्या आतमध्ये आपण जात असू तर त्या ठिकाणी जीचं मूल्य सुद्धा कमी कमी त्या ठिकाणी होत जातं. देन मास अँड वेट म्हणजेच वस्तुमान आणि वजन. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. की एखाद्या वस्तूमध्ये असलेला द्रव्य संचय त्याला किंवा द्रव्य संचयाच्या मापनाला आपण वस्तुमान असे म्हणतो. अँड दिस मास इट्स SI युनिट इज kg अँड द मास इज अ स्केलर क्वांटिटी. मास किंवा वस्तुमान ही अदिश राशी आहे. वस्तुमान दाखवण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या दिशेची आवश्यकता नसते आणि वस्तुमान आपण kg या युनिटमध्ये किंवा एककामध्ये त्या ठिकाणी मोजतो. द व्हॅल्यू डज नॉट चेंजेस एव्हरीवेअर. ही व्हॅल्यू त्या ठिकाणी कुठेही गेलो पृथ्वीच्या पृष्ठभागावरती किंवा कुठेही गेलो तरी मासची व्हॅल्यू त्या ठिकाणी बदलत नाही. आणि न्यूटनच्या फर्स्ट लॉ नुसार हायर मास
हायर मास दॅट इज द हायर इनर्शिया. जास्त वस्तुमान जेवढं असेल तेवढं त्या वस्तूचा जडत्व त्या ठिकाणी जास्त असतं. देन नेक्स्ट इज वेट, वजन. वजनाची व्याख्या, द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट डिफाइंड ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. की एखाद्या वस्तूला आपल्याकडे किंवा पृथ्वीकडे आकर्षून घेण्याचं जे बल असतं त्याला वजन असे त्या ठिकाणी म्हणतात, किंवा पृथ्वी वस्तूला आपल्याकडे जे आकर्षून घेते त्याला त्या ठिकाणी त्या बलाला वजन असे म्हणतात. अँड इट्स SI युनिट इज अ न्यूटन. बिकॉज ऑफ द वेट इज ऑल्सो अ फोर्स, देअरफॉर इट्स युनिट इज अ न्यूटन. अँड द वेट इज अ फोर्स, therefore it is a vector quantity. Because of the weight is explained or expressed by the magnitude and the direction. The formula of weight is means F, because of weight means force, and that is the mg. F is equal to mg or W is equal to mg, and value of the g is equal to gm divided by r square, or we take a value of g is 9.8, and the weight changes place to place but the mass is constant everywhere. बोलीभाषेत जर आपण आपल्या बघितलं तर वजन आणि वस्तुमान याला आपण एकाच अर्थाने संबोधतो. उदाहरणार्थ आपलं वस्तुमान असतं परंतु आपण आपल्या वजन असं म्हणतो, आणि आपलं वजन आपण फक्त किलोग्रॅम मध्ये त्या ठिकाणी एक्सप्रेस करतो किंवा सांगत असतो. परंतु वजन हे नसून ते आपलं वस्तुमान असतं, आणि वजन जे आहे त्या वजनाला त्या ठिकाणी आपल्या वस्तुमानाला किंवा पदार्थाच्या वस्तुमानाला ग्रॅव्हिटीने त्या ठिकाणी मल्टिप्लाय केलं की आपल्याला त्या ठिकाणी आपलं वजन त्या ठिकाणी मिळतं. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या विद्यार्थ्याचं किंवा एखाद्या व्यक्तीचं वजन जर 75 kg असेल तर 75 kg हे त्याचं वस्तुमान झालं, आणि त्याला मल्टिप्लाय बाय ग्रॅव्हिटी 9.8 ने जर केलं तर आपल्याला त्या ठिकाणी मिळणारं त्याचं वजन त्या ठिकाणी असतं. मग 75 किलो वस्तुमानाच्या वस्तूच्या ला जर आपण 9.8 ने त्या ठिकाणी गुणलं तर आपल्याला 735 हे त्या ठिकाणी त्या वस्तूचं किंवा त्या ऑब्जेक्टचं त्या ठिकाणी आपल्याला वजन त्या ठिकाणी मिळतं. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किंवा गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. आता स्थितीज ऊर्जा म्हणजे काय, तर द एनर्जी स्टोअर्ड in an object because of its position or state is called as potential energy. की वस्तूला एखाद्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे वस्तूमध्ये जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. उदाहरणार्थ गुंडाळलेल्या स्वरूपातली स्प्रिंग किंवा उंचावर टाकीवर साठवलेला पाणी साठा यामध्ये स्थितीज ऊर्जा सामावलेली असते. This potential energy is relative and increases as we go to greater heights from the surface of the earth. की ही ऊर्जा सापेक्ष असते. जसजसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढवत नेली तशी स्थितीज ऊर्जा त्या ठिकाणी वाढत जाते. We had assumed that the potential energy of an object of mass m at height h from the surface of the earth, the potential energy become, or we calculate the potential energy in mgh. त्या ठिकाणी m वस्तुमान असलेल्या पदार्थाचं पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा आपण mgh या सूत्राच्या सहाय्याने काढू शकतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावर ही व्हॅल्यू त्या ठिकाणी 0 असते, आणि h चे मूल्य अधिक असतील तर g चे मूल्य त्या ठिकाणी उंचीप्रमाणे कमी होत जाते. अँड व्हेन द व्हॅल्यू ऑफ g is decreases when the value of h increases or the value of h larges. ज्यावेळेस h ची व्हॅल्यू लार्ज असते त्यावेळेला त्या ठिकाणी g चे मूल्य हे कमी कमी होत जाते.
For an object at infinite distance from the earth, the value of g is 0 and the earth gravitational force does not act on the object. वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर असताना जीचे मूल्य 0 असते व वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल कार्य करत नाही, त्यामुळे तेथे वस्तूची स्थितीज ऊर्जा ही 0 असते. फॉर स्मॉलर डिस्टन्स, जेव्हा अंतर हे कमी असेल त्यावेळेला द पोटेन्शियल एनर्जी इज लेस दॅन 0 अँड वी टेक ॲट दॅट टाइम इट द निगेटिव्ह व्हॅल्यू. आणि ज्या वेळेस अंतर हे कमी असेल त्यावेळेला त्या ठिकाणी आपण स्थितीज ऊर्जा ही ऋण घेऊ शकतो किंवा घेतली जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तू h अंतरावर किंवा उंचीवर असताना तिची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा ही -gmm divided by r plus h. r means radius, h means height and m means mass of earth, small m means mass of object and g means universal constant. Here the m and r are the mass and radius of the earth respectively. m आणि r हे पृथ्वीचे वस्तुमान आणि त्रिज्या त्या ठिकाणी आहे. नेक्स्ट टॉपिक फ्री फॉल म्हणजेच मुक्त पतन. वी नो दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू द अर्थ ॲक्ट्स ऑफ ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. की पृथ्वीवरच्या कोणत्याही वस्तूवरती पृथ्वीचे गुरुत्वीय बल त्या ठिकाणी कार्य करत असते हे आपल्याला माहिती आहे. आपण या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी किंवा कृती आपण करणार आहोत. एक लहानसा दगड हातामध्ये घेतला, त्यावरती कोणकोणती बल प्रयुक्त होत असतात ते पाहायचं आणि तो दगड नंतर हळूच खाली सोडून दिला तर आपल्याला काय आढळते. When we are holding the stone in our hand, the stone was experiencing this force, but it was balanced by a force that we are applying on it in the opposite direction. की ज्या वेळेस आपण दगड हातात धरलेला असतो त्यावेळेला देखील त्याच्यावरती बल प्रयुक्त होतच असते, परंतु आपण आपल्या हाताने विरुद्ध दिशेने बल लावल्यामुळे तो दगड आपल्या हातामध्ये संतुलित किंवा आपल्या हातामध्ये स्थिर त्या ठिकाणी राहतो. वेन वी रिलीज द स्टोन फ्रॉम आवर हँड, ज्या वेळेला आपण तो दगड आपल्या हातातून सोडून दिला काय होतं. द ओनली फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ अँड द स्टोन फॉल्स डाऊन अंडर इट्स इन्फ्लुएन्स. की त्या ठिकाणी ज्या वेळेस आपण दगड खाली सोडून देतो त्यावेळेस त्याच्यावर कोणतेही बल प्रयुक्त नसते, फक्त पृथ्वीचे गुरुत्व बल त्याच्यावरती प्रयुक्त होत असते आणि त्या गुरुत्व बलाच्या प्रभावाखालीच तो दगड त्या ठिकाणी खाली येतो. वेन वी रिलीज स्टोन इज इन अ फ्री फॉल. इन फ्री फॉल द इनिशियल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज 0 and goes on increasing due to the acceleration due to the gravity of the earth. की ज्या वेळेस ती वस्तू गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली खाली येत असते आणि तिला जी गती प्राप्त होते त्या गतीला आपण मुक्त पतन किंवा फ्री फॉल असे म्हणतो. इतर कोणतेही गुरुत्व बलाशिवाय इतर कोणतेही बल त्याच्यावर प्रयुक्त नसेल त्यावेळेस आपण त्याला फ्री फॉल असे म्हणतो. आणि या फ्री फॉलच्या वेळेला सुरुवातीचा जो वेग असतो म्हणजे आपण दगड ज्या वेळेस खाली सोडतो त्या सुरुवातीचा वेग किंवा इनिशियल वेलॉसिटी त्याची 0 असते. नंतर काही वेळानंतर आफ्टर सम टाइम द वेलॉसिटी इन्क्रीजेस ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा गुरुत्वीय त्वरणामुळे त्या ठिकाणी त्याचा वेग त्या ठिकाणी वाढत जातो. बट during the free fall, the frictional force due to air opposes the motion of the object and also a buoyant force also acts on the object. आणि ज्या वेळेस तो खाली येत असतो फ्री फॉल त्याचा होत असतो त्यावेळेला सुद्धा घर्षण बल त्या ठिकाणी प्रयुक्त होत असतं वस्तूवर आणि ते घर्षण बल म्हणजेच हवा त्या वस्तूच्या वेगाला त्या ठिकाणी विरोध करते आणि त्याबरोबर त्या ठिकाणी प्लावक बल सुद्धा कार्य करत असतं.
and therefore the true free fall is only occur in a vacuum. It is not possible in air. की फ्री फॉल किंवा मुक्तपतन हे त्या ठिकाणी एअरमध्ये पॉसिबल नसतं, ते व्हॅक्यूममध्ये किंवा निर्वातातच त्या ठिकाणी पॉसिबल असतं. या ठिकाणी आपण जर बघितलं, दगड घेतला आणि एखादी दुसरी हलकी वस्तुमानाची वस्तू, फॉर एक्झाम्पल एखाद्या पक्ष्याचं पीस घेतलं किंवा कागद घेतला आणि दोन्ही एकाच उंचीवरून ॲट ए टाइम सोडले, तर आपल्याला त्या ठिकाणी काय दिसेल की दगड आधी जमिनीवर पडलेला दिसतो. तर फ्री फॉलमध्ये किती कुठल्याही वस्तुमानाच्या वस्तू घेतल्या आणि त्या जर एकाच उंचीवरून खाली सोडल्या तर त्यांच्या गतीला कुठेही विरोध होत नाही आणि त्यामुळे त्या वस्तू एकाच वेळेला जमिनीवर किंवा पृथ्वीवरती त्या ठिकाणी येतात. म्हणून ट्रू फ्री फॉल इज ओनली ऑकर इन व्हॅक्यूम. आणि हा प्रयोग जर तुम्हाला बघायचा असेल तर तुमच्या पुस्तकामध्ये जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटमध्ये यूट्यूबवरती तुम्हाला हा व्हिडिओ त्या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतर अ फ्री फॉलिंग object, the velocity on reaching the earth and the time taken for it can be calculated by using Newton's equations of motion. For a free fall, the initial velocity u is equal to 0 and the acceleration means a is equal to g or gravity, and thus we can write the equations as v is equal to gt, s is equal to 1/2 gt square and v square is equal to twice gs. Here u is 0 and a is equal to g. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.